शिक्षण सेवक रद्द करण्यात यावं, शिक्षण सेवकांचा कालावधी कमी करण्यात यावा, त्याचबरोबर त्यांचं मानधन वाढण्यात यावं, अशा मागण्या जवळपास पवित्र पोर्टल 2017ची भरती जेव्हापासून झालेली आहे तेव्हापासून वारंवार होत आहे, परंतु शासन मात्र तोंडाला पानं पुसत असल्याचं दिसतंय. आणि काही शिक्षक संघटना असतील, उमेदवार असतील, ते आम्ही शिक्षण सेवक रद्द करू, इव्हन आमदार असतील, असं खोटी आश्वासनं देत आहेत. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशी कितीतरी आतापर्यंत आमदारांनी आश्वासनं दिली आहेत की हे चुकीचं आहे, हे व्हायला नको, हे असं व्हायला पाहिजे. कितीतरी संघटना तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु या शिक्षण सेवकांचा जेव्हा आपण या युट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून कोणताही व्हिडिओ टाकतो तेव्हा शिक्षण सेवकाचा एक प्रश्न असतोच की मॅडम, शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी प्रयत्न किंवा किंवा ते रद्द होईल का? तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आजपर्यंत हे शिक्षण सेवक शासनाला पहिली गोष्ट रद्दच करायचं नाही, परंतु त्यांनी जी भन्नाट कारणं दिलेली आहेत ना, ती खरं डोळ्यात अंजन घालणारी आहेत. आणि अशा शिक्षण मंत्र्यांना ते मंत्रीच कुणी केलं, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल किंवा तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करून शिक्षकांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. मित्रांनो, 100% अनुदानित राज्यातील ज्या शाळा आहेत आणि शिक्षण सेवक ही योजना 2000 सालापासून महाराष्ट्र आणि गुजरात या फक्त 2 राज्यामध्ये अन्यायकारक पद्धतीने सुरू आहे, ती रद्द करण्यात यावी, त्यांचं मानधन वाढवण्यात यावं, सोबतच स्थायीकरणाचा कालावधी कमी करण्यात यावा, अशा बऱ्याच मागण्या या शिक्षण सेवकांकडून आज नव्हे तर गेली 10 ते 15 वर्षापासून होत आहेत. या संदर्भात ऑलरेडी 2 याचिका कोर्टामध्ये होत्या, त्या सुद्धा कोर्टाने फेटाळून लावल्या. आता 3री याचिका सुद्धा आहे, त्या याचिकाचा अपडेट सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु सद्यस्थितीमध्ये अधिवेशनामध्ये जी चर्चा झालेली आहे शिक्षण सेवक योजना रद्द करून मानधन वाढवण्याबाबत, त्या संदर्भात प्रश्न जो विचारलेला आहे त्याचं उत्तर काय भेटलेलं आहे याचा खुलासा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जर तुम्ही शिक्षण सेवक असाल, भविष्यामध्ये शिक्षण सेवक होणार असाल, तर हे अपडेट तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं ठरू शकतं. मित्रांनो, आपण पाहतोय हा जो प्रश्न आहे तो विचारला होता शालेय शिक्षण मंत्री यांना. आणि त्याच्यामध्ये हे जे बंटी पाटील असतील त्यांनी नेहमी शिक्षकांचा आवाज उठवलेला आहे. वंजारी साहेब असतील, सातव असतील, अडबोले असतील, जगताप असतील, राठोड सर असतील, आसगावकर सर असतील, लिंगाड असतील, सरनाईक यांनी हा प्रश्न उचलला होता आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा खुलासा करायला लावला होता. आता प्रश्न काय आहे तो पहिल्यांदा पाहून घेऊया. महाराष्ट्र राज्यातील 100% अनुदान प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये नियुक्त होणाऱ्या शिक्षकांसाठी सन 2000 पासून शिक्षण सेवक योजना सुरू करण्यात आली असून, सदर शिक्षण सेवक योजनेतील अन्यायकारक तरतुदी रद्द करणे, मानधन वाढवणे, स्थायीकरणाचा कालावधी कमी करणे, तसेच शिक्षकांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ देण्याबाबत शिक्षक संघटनांकडून अनेक वेळा मागणी करण्यात आली आहे. खरं आहे का? असल्यास पवित्र प्रणाली टप्पा 1 व 2 अंतर्गत नियुक्त शिक्षक कर्मचारी यापैकी अनेकांनी सेवेत नियुक्त होण्यापूर्वी इतर आस्थापनावर परीक्षा अवधीन कालावधीत कार्य केलेले असूनही 100% अनुदानावर शाळावर नियुक्त कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीतील शिक्षकांप्रमाणे काम करावे लागत आहे. हेही खरे आहे काय? म्हणजे अर्थातच पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा पूर्ण होतो किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा ते काम करतात किंवा कुठं तर त्यांनी शिक्षक म्हणून जरी काम केलं असलं तरी शिक्षण सेवक ही अन्यायकारक अट आहे, ती सर्वच शिक्षकांना कंपल्सरी फॉलो करावी लागते. हे खरं आहे का? याच्या संदर्भातला हा खुलासा करायला सांगितला होता. असल्यास राज्याची आर्थिक परिस्थिती समाधानकारक असल्याने शिक्षण सेवक योजना रद्द करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे आणि नसेल करण्यात आली तर त्याचा विलंबाची कारणे काय आहेत? बघा, दादा भुसेन याचं उत्तर काय दिलेलं आहे. 1 व 2 खरे आहे. खरंच म्हणजे शिक्षण सेवकांना परीक्षा वेतन कालावधी आहे तोही त्यांचा कन्सिडर केला जात नाही आणि सोबत ते रद्द करण्याची मागणी होते, कालावधी कमी करण्याची सुद्धा मागणी होते. हे खरं आहे. आता त्यांनी उत्तर काय दिलेलं आहे पाहूया. शिक्षण सेवक योजनेअंतर्गत निवड झालेल्या शिक्षकास ठोक मानधनावर 3 वर्षाकरता नियुक्ती देण्यात येते. या कालावधीत त्यांनी पार पाडलेल्या कामगिरीचे यथोचित मूल्यमापन करून त्या सेवेत नियमित करण्यात येते. एक प्रकारे या शिक्षक पदावरील नियुक्त झालेल्या उमेदवारांचा परिवीक्षाधीन कालावधी आहे. खरंच या शिक्षण मंत्र्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? म्हणजे एवढं शिकून डीएड, बीएड, टीईटी, सीटीईटी इतक्या पदव्या, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन एवढं सगळं करून सुद्धा अजून परिवीक्षाधीन कालावधीची गरज आहे का? आणि एवढंच कमी होतं म्हणून आता टेट म्हणून ती परीक्षा सुद्धा आलेली आहे.
तर बघा यांनी काय भन्नाट उत्तर दिलेलं आहे. यांना खरं शिक्षक म्हणून असते तर त्यांनी अशी उत्तर दिलीच नसती. शिक्षण सेवक योजनेमुळे उमेदवारांच्या शिक्षक पदावर नियमित नियुक्तीस बाधा पोहोचत नाही. शिवाय शिक्षण सेवक पदावरील सेवा वरिष्ठ वेतन श्रेणी करता व सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरण्यात येत असल्याने एकूण अर्थकारी सेवेच्या कालावधीवर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. म्हणजे हे लक्षात घ्या, वेतन श्रेणीसाठी सुद्धा तो कन्सिडर केला जातो किंवा सेवानिवृत्त करत असताना तुम्हाला तो सुद्धा पिरियड ग्राह्य दिला जातो. त्यामुळे याच्या योजनेचे काही दुष्परिणाम नाहीत असं शिक्षण मंत्र्यांना सांगायचं आहे. सोबतच त्यांना हेही सांगायचं आहे की त्यांना आपण काढून टाकत नाही 3 वर्ष झाल्यानंतर. हेही त्यांना सांगायचं आहे. म्हणजे ही योजना किती योग्य आहे हे शिक्षण मंत्र्यांना पुन्हा एकदा स्पष्ट करायचं आहे. तसेच शासन निर्णय दिनांक 7/2/2023 या मानधनात वाढ करण्यात आली असून सद्यस्थितीत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना अनुक्रमे 16,000, 18,000, 20,000 इतके ठोक मानधन अदा केले जाते. या सर्व बाबी तसेच संभाव्य भार विचारात घेता शिक्षण सेवक योजना रद्द करणे संयुक्तित होणार नाही. मित्रांनो, थोडक्यात त्यांना सांगायचं की आम्ही मानधन नुकतंच वाढवलेलं आहे 2023 मध्ये. आता वाढवणं सध्या लाडक्या बहिणीमुळे, लाडक्या भावामुळे सध्या अर्थव्यवस्था सुद्धा डबघाईला आलेली आहे आणि त्यामुळे भार विचारात घ्यायचा नाहीये. आणि ते जो मिनिमम वेजेस ऍक्ट आहे त्याचं सुद्धा उल्लंघन हा कायदा करत आहे. शिक्षण सेवक चा जो नियम आहे तो करत आहे. एवढं सुद्धा करत असताना शालेय शिक्षण विभागाचे माननीय दादा भुसे यांना सांगायचं आहे की योजना योग्य आहे, त्याच्यामुळे कोणाचं नुकसान होत नाहीये. परंतु आज शहरात राहणारा किंवा इव्हन खेड्यात, गावाकडे कुठेही राहणारा जो शिक्षण सेवक आहे, जो एवढं शिकतो आणि तुटपुंज्या पगारावर 16,000मध्ये ऑलरेडी त्याला परीक्षावर परीक्षा देण्यामध्ये त्याचं वय वाढलेलं असतं. जर कुटुंबाचं जर भरण पोषण करायचं असेल तर खरंच इट्स टू डिफिकल्ट टू मॅनेज द थिंग्स विदिन द 16,000 पर मंथ. एवढं शिकल्यावरती एवढ्या कमी पगारामध्ये प्राथमिक, माध्यमिक वरती 18,000 आणि उच्च माध्यमिक वरती 20,000, म्हणजे खरंच हे इम्पॉसिबल नेक्स्ट आहे. तरी सुद्धा ह्या मात्र मंत्र्यांना वाटतंय की नाही, हे योग्य आहे आणि याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. याबद्दल कोर्ट केस आहे ते सुद्धा आपण पाहतोय. सध्याचं जी शिक्षण सेवकाची सध्या शिक्षण सेवक रद्द करण्यात यावं या संदर्भात याचिका आहे, त्याच्याबद्दलचे डिटेल्स आहेत. अक्षरशः शिक्षण सेवकांनी पै जमा करून स्वतःच्या मेहनतीतलाच एक वाटा काढून ही याचिका दाखल केलेली आहे आणि कोल्हापूर हायकोर्टमध्ये याच्यावरती एक सुनावणी सुद्धा झालेली आहे. याचा तुम्ही रिट पिटिशन नंबर सुद्धा पाहू शकता. आणि आता पुढे सुद्धा याच्यावरती चांगलाच डिसिजन येईल याची आता सर्वजण वाट पाहत आहोतच. परंतु मित्रांनो, सध्या तरी शिक्षण सेवक रद्द करावे या संदर्भात शासनाने मात्र हात पूर्णतावरती केलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षण सेवक रद्द करून त्यांना पूर्ण वेळ कामावरती सुटका करण्यात यावी असं मात्र नाहीये. परंतु यांची जी मागणी आहे फक्त शिक्षण सेवक रद्द करावं नसून अशा शिक्षण सेवकांना काही सुविधा देण्यात याव्या. त्याच्यामध्ये वैद्यकीय सुविधा असतील, बाकी रजांच्या बाबतीमध्ये काही